मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाओ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना. आणि हे बघा, आजची जी मॉर्निंग येत ना ती सकाळी 6:30 वाजता शेतामधून करत आहेत. मी घरात नाही येत कारण की सकाळचं खरंच सकाळी लवकर उठा, वातावरण इतकं छान येत ना. आणि घरामध्ये समजत नाही आपण सकाळी किती लवकर उठलो तर घरामध्ये काम आवरता करता म्हणजे सूर्य केव्हा वरती येतो, केव्हा सकाळची मॉर्निंग कशी, बाहेरचं वातावरण कसं बघायला भेटत नाही. मग विशेष करून बायकांना बघायला भेटत नाही. आणि आज येत ना मी फायनली सकाळी सकाळी शेतामध्ये पाणी भरण्यासाठी आली होती. हे बघा कोथिंबीर व पाणी चालू इकडे. तर पाणी भरण्यासाठी आली मी सकाळी सकाळी आणि इतकं फ्रेश वाटलं ना मला सकाळी, म्हणजे मी सांगू शकत नाही. इतकं फ्रेश म्हणजे मन पण फ्रेश आणि दुसरं वातावरण इतकं फ्रेश वाटत होतं ना, इतकं प्रसन्न मस्त वाटत होतं. आणि हे बघा आता आहे ना हळूहळू सूर्य वरती येत आहेत. हे बघा इतकं दिसत नाही येत कारण की ते कॅमेऱ्यावर चमकतं, तुम्हाला आता बघितलं असं सुरुवातीला. तर हळूहळू सूर्य असा वरती येत आहेत आणि अगदी मस्त असा लाल लाल झाला आहे सूर्य, साईडना लाल लाल आणि मध्ये व्हाईट नाही का. तर एकदम मस्त वातावरण, एकदम फ्रेश आणि हलकंसं वातावरणामध्ये धुकं पण पडलेलं आहे, खूप छान वाटत आहेत. आणि मी सकाळी सकाळी आली इकडे शेतामध्ये पाणी भरायला कारण की काय येत ना, दुपारचं जर पाणी म्हटलं तर आता थोड्या वेळाने 10च्या नंतर येत ना इतकं कडक ऊन पडतं, इतकं कडक ऊन की तुम्हाला पण माहीत असेल किती कडक ऊन पडतं. कारण की इतका चटका लागतो, घरामध्ये असूनसुद्धा आपल्याला इतका चटका लागतो. शेतामध्ये मालांचं काय होत असेल नाही का. मग त्याच्यामुळं काय आहेत ना सकाळी आणि संध्याकाळी 5च्या पुढे पाणी भरत असतो आम्ही शेताला. हे बघा, नाहीतर शेताला दिवसभर जर पाणी भरलं ना पूर्ण ह्या ज्या भाज्या आहेत ना हे खराब होऊन जातील. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळी पाणी भरत असतो, दिवसभर पाणी नसतं. कारण की दिवसभर पाणी भरायचं काय, इतकं ऊन असतं, कडक ऊन असतं. आणि उन्हामध्ये पाणी पण मग पाणी जर भरायला जर सुरुवात केली तर पाणी गरम होतं. आणि पाणी गरम होऊन जो माल आहेत ना त्या मालाला गरम पाणी गेल्यामुळे म्हणजे जे भाजी वगैरे जे पण कोणचा माल असेल तो त्या मालाला गरम पाणी लागल्यामुळे तो माल लगेच म्हणजे त्याला चटका बसून तो माल जळून जातो. त्याच्यामुळे सकाळ संध्याकाळ मस्त शांत थंडीचं पाणी भरलेलं चांगलं असतं आता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाही का. इतर वेळेस काही प्रॉब्लेम नसतो. आणि मग आता म्हणून सकाळी सकाळी माझे मिस्टर बोलले की पहिले जा आणि पाणी भरून ये कारण की आज मुलांना सुट्टी पण येत. तर सुट्टीमुळं म्हटलं मग ठीक आहे चला मग लवकर जाऊ. आणि मुलांना थोडंफार घरी सांगून आली मी, गाईंना खायला वगैरे टाका, तोपर्यंत मी येते. 1 तासामध्ये होऊन जाईल. 2च वाफे राहिले कारण की मिस्टर पण काल संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पाणी भरत होते. आणि मग नंतर थोडेसं अंधार पडल्यामुळं मग वाघाची भीती येत म्हणून ते घरी गेले. आणि मी आता सकाळी सकाळी आली आहेत. आता थोड्या वेळपर्यंत पाणी भरल 1-1.5 तास आणि मग नंतर घरी जाईल. कारण की घरी पण सकाळी सकाळी माहिती बायकांच्या म्हणजे बायकांना सकाळी सकाळी घरातली किती कामं असतात, स्वयंपाक करणं, धुणी भांडी सर्वच असतात. आणि मला तर गाईंचं पण करायचं आहे, इथून जाऊन दूध पण काढायचं, सर्व आवरायचं आहेत. तर ठीक आहे चला मग राहा व्हिडिओमध्ये. आणि इकडे बघा मित्रांनो अशा पद्धतीने इकडे कोथिंबीर व पाणी चालू आहेत. तर तिकडं सर्व भरायचं झालं आहे तिकडच्या साईडनं. आणि आता फक्त ही कडाची लास्टची सरी बाकी आहेत. हे बघा इकडे फक्त एवढीच सरी बाकी आहे. कोथिंबीरीमध्ये मका पण तुम्हाला बघू शकता, मका पण किती छान दिसते. आणि इकडचं शेतामध्ये काहीच नाही आहेत. तर बघूयात आता इकडे पण काहीतरी करायचं आहे तर मग करूयात नाही का. इकडे पण एखादं बघू कोथिंबीरच करू कारण की आता ऊन येत, कोथिंबीर होती की नाही माहीत नाही, पण मग काहीतरी इकडे पण टाकावंच लागेल. आणि मी दरवर्षी ना मित्रांनो कोबी लावत असते, पण ह्यावर्षी काही कोबी नाही केली कारण की इतकं उन्हाळा असतो. आणि मग म्हणजे माझे एकटीचेच खूप हाल होतात कारण की मिस्टर ड्युटीवर जातात. मग सर्व काही मुलांचं ॲडजस्ट करायचं आहे. तर मुलाचं आता 9वीचं वर्ष आहे, त्याचे पेपर वगैरे पुढच्या वर्षी 10वीला जाईल. मग त्याचं पण म्हणजे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही. ते पण येतात काम करायला. तर म्हटलं नको आता, बरं हे दुसरा भाजीपालाच करावा नाही का. तर म्हटलं आता ह्यावर्षी नको कोबी, कारण की कोबी जर म्हटलं तर खूप मेहनत लागते, फवारा निंदायचं म्हणजे खूपच असतं. तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्यात, मका करू. कारण मका जर केलीत ना कसं गाईंचं पण काम होतं, माझ्या गाई मका खातात नाही का. मग त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येत. मका आणि मग त्याच्यामध्ये कोथिंबीर बघा अगदी मस्त झाली आहे. आणि आता ही कोथिंबीर आज निंदायची आहेत, म्हणजे कोथिंबीरलं तण काढायचं आहे कारण की थोडंसं तण झाले. हे बघा इकडे एवढी झाली आहेत, इकडे झाली चिमटून कोथिंबीर, म्हणजे कोथिंबीरचं तण काढलं इकडे. आता हिच्यावर पाणी चालू आहे. आणि इकडचं आज बघू दिवसभर. आणि हे बघा चिलाचं बी बघा कसं आलं आहेत ना. चिलाचं बी धरलं होतं ना तेवढं बी येत. थोडं इकडं बांधाला उतरलेलं, पण अजून तुम्हाला दाखवते चला मी तिकडे पण. आणि हे बघा हे काय आहेत, शेपू आहेत,
माझ्या शेपूला काही नाट लागले काही माहीत नाही, कारण की आता एक 6-7 दिवसापासून शेपू काढतोय, पण एक दिवस काढतो एक दिवस बंद ठेवतो, एक दिवस काढतो एक दिवस बंद. कारण की असं का, तर आता सण पण येत नाही का, होळी येत, त्याच्यामुळे व्यापारी बोलतात की नाही होळीला नाही काढायची, बंद ठेवूयात, म्हणजे असं होतंय. आणि दुसरं म्हणजे एक दिवस आमचे म्हणजे आता एक 5वा दिवस असेल, तर यांचा मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा तो पण म्हणजे जग सोडून गेले ते पण. तर मग त्याच्यामुळे पण आम्ही त्या दिवशी बंद ठेवली की नको, हे म्हटले नको काढायला, कारण की आमच्या घरासमोरच राहतात ना. तर आमचे राजू भाऊ, तर त्यांचं पण खूपच वाईट झालं. अक्षरशः कमी वयातच, खूप कमी वय होतं, तर कमी वयातच सोडून गेले आमच्या सर्वांना. पण देवाच्या मर्जीपुढं कोणाला काही करता येत नाही, नाही का. आता मी जरी तुमच्याशी बोलत आहेत, पण केव्हा काय होईल कोणासोबत काय सांगता येत नाहीत, हे फक्त देवालाच माहीत असतं. तर बघा कोथिंबीरवर बघा कसं धुकं, म्हणजे पाणी पाणी झाले, धुकं बसलेत. बघू आज काढायची आहेत, आज काढून घेऊ नये का पूर्ण. हे बघा किती धुकं बसलेले बघा कोथिंबीरवर. आणि हे बघा इकडे बघा हे चिलाचं बी आहेत, चिलाचं बी पण कापून घ्यायचं आहेत, ते पण कापून घरी घेऊन जाऊ. सुकले आता व्यवस्थित मस्त सुकले आहेत चिलाचं बी. आणि इकडे बघा इकडे आहेत भुईमुंग पण निंदायचं आहे. भुईमुगात फार असं तण झालेत, खूप तण झालेत, तो पण निंदावा लागेल. आणि हे बघा इकडे माझ्या मुलाची बडबड बघा, मी तुमच्याशी बोलते आणि काय चालू याचं ना. तर आता वाजले दुपारचे 12 आणि 11:30 पावणे 12. आणि आता इथे मी आली आहेत गाईंचा आळ भरायला, म्हणजे गाईंचं जे पाणी पिण्याचा आळ आहेत ना, म्हणजे जी गव्हाण आहे त्यांची, गव्हाणीमध्ये खायला पण टाकते आणि खाऊन झाल्यावर पाणी पण भरते. तर हे बघा इकडे आणली शिराईत साफ करायला. चला मग आता आपण साफ करून घेऊयात. एक मिनिट थांब. आणि हे बघा आता ही गव्हाण आहेत ना, ही गव्हाण साफ करायची, अशी झाडून घ्यायची. आणि इकडच्या साईडला असा एक पाईप आहेत ना, हा पाईप टाकायचा. हे बघा जेणेकरून पाणी खाली येणार नाही, पाणी काढून द्यायसाठी ही जागा केलेली आहेत. आणि हे बघा माझी मनी माऊ बघा काय काय बेटा. आणि ह्या मांजरींचं कसं आहे, आमच्या 2 मांजरी माझ्याकडे ब्लॅक आणि व्हाईट आहेत. तर ह्या दोघी पण इथेच दूध पितात आणि इथेच बसतात, नाही का. इथं गार लागतं, एकदम मस्त वातावरण आहे, छान गोठ्यामध्ये गार वातावरण आहे. तर गार जागेवर थांबतात. आणि हे बघा आज तर शेण भरलंच नाही आहेत, क्योंकि तर हे बघा आज शेण भरलंच नाही आहे, कारण की थोडीशी घाई होती त्याच्यामुळे. हे बघा बी किती सारे बी पडलं आहेत ना इकडे, चिलाचं बी बहुतेक. हे बघा मी काल चिलाचं साफ केलं ना, तर गायींपुढं ते चिलाचंच टाकलं होतं. हे बघा किती सर्व बी आहेत ना. इथं होल कसं काय पडलं, सरक. हे बघा इथे होल पडलेत, नाही तर या होलमधून सर्व पाणी जाईल खाली गळून. तो होलाव काहीतरी लावते मी, अशा काडक्या वगैरे देते टाकून. जेणेकरून पाणी खाली नाही पडणार. ए सरक ना तू, मध्ये मध्ये कशाला ग बेटा. ए सरक. हे बघा इथे काडक्या दिल्या अशा लावून मी. आणि हे बघा ही बघा कुठे गेली पळून. ब्लॅक कलरची मांजर होती, गेली वाटतं, मला बघितलं गेली साईडला. काय आहेत, शांत बैस ना. काय गौरी शांत बैस, कशाला मध्ये मध्ये तोंड करते. दादा कर रे चालू. अरे बेटा मी हे करत होती, पाणी काढत होती, सॉरी. चालू कर जाय.
टाइमपास करती जाय. हा हा हा. हे बघा मुलं आहेत ना मोठे झाले का शहाणे होतात ना. ते बघा तो पण माझा आयुष पण शहाणा झालाय. परल्यावर घरी आहे असं तसं. ठीक आहे जाऊ द्यात, पण मुलंच आहे, आपलेच मुलं आहे, जाऊ द्या. पण इतका पण ते नाही करत, पण बोलतो की लवकर आवर मम्मी. चला ही कुठं चालली आहेत. ए चल. आणि दुसरं म्हणजे मुलं मोठे झाले की त्यांना इतकं म्हणजे जास्त गागता वगैरे येत नाही. त्यांना समजून घ्यावं लागतं नाही का, त्यांच्या वयानुसार त्यांना समजून घ्यावं लागतं. ठीक आहे असो, प्रत्येकाने समजून घ्या आपल्या मुलांना मोठे झाल्यावर. चल. कारण की त्यांना पण वाटत असतं आम्ही मोठे झालो आहेत नाही का, काही गोष्टी आपल्या पण मनासारख्या झाल्या पाहिजे, तर त्यांचं पण ऐकलं पाहिजे. चल उतर खाली, उतर. हे बघा इकडे पाणी येतंय. आणि खाली ना पाईप फुटलेला आहे, तर खाली जास्त पाणी जातं ना, त्याच्यामुळे मग हळूहळू पाणी चालू इकडे. आणि थोडंसं पाणी रिटर्न सोडून दिलेलं जातं. रिटर्न सोडतो ना, त्याच्यामुळे मग कमी पाणी येतं. हे बघा खालीच भरपूर पाणी खाली जातं ना, पाईप फुटलेला आहे, काय करणार आहेत ना, भरपूर जास्त पाईप फुटले, मग हळूहळू पाणी येतं. आता आलं बघा प्रेशर घ्यायचं. हे बघा गाई मस्तपैकी पाणी पितात ना, दिवसभर पाणी प्यायचं त्यांचं काम चालू असतं. आणि हे बघा मित्रांनो, इकडं लिंबाचं झाड आहे. आपले जर लिंबू आहेत ना, लिंबाचं लेमन, तर लेमनचं झाड आहे हे. आणि बघा किती छान झालंय ना, तर याला लावून आहे 1 वर्ष झालं. मागच्या पावसाळ्यामध्ये लावलं होतं विकत आणून, आणि इतकं छान झालेत ना. तर खाली याची छाटणी केली आहे थोडी थोडी. हे बघा असे खालचे पानं छाटून टाकलेत, आणि आता इतकं झाले. हे बघा खूप उंच झाले. आता बघू पुढच्या वर्षी याला लिंब येतील उन्हाळ्यात नाही का. पण छान झाले बघा, मस्त झाडे, एकच नंबर. आणि अजून पण आणली होती, आवळा होता, पेरू होता, तर मग ती झाडं गेली म्हणजे मरून गेली. तर फक्त आता इतकं तेवढं लिंबाचं झाड झालंय बघा, किती मस्त आहेत ना. तर चला मग आता जाऊयात घरामध्ये. चिलाचं बी वाळू घातलंय. तर हे चिलाचं बी ना थोडंसं खूपच असं म्हणजे उपलं होतं, म्हणजे खूप असं ओलं ओलं झालं होतं. तर मग थोडंसं ऊन देऊयात. आणि काळजी चिलाचं बी रिपेअर केलं ना, त्याचे 2 गुण भरून ठेवले. आणि हे बघा इतकं आता तर चिलाचं बायचं कसं असतं मित्रांनो, फक्त ऊन द्यायचं. ऊन जर दिलं ना, अगदी मस्त असं मोकळं मोकळं होतं. हे बघा, आणि इतकं सर्व जास्त ऊन आहे. तर चला आता हे थोडंसं सुकलं संध्याकाळपर्यंत, मग काढून घेऊया. आणि घरातील सर्व कामं आवरल्याच्या नंतर मी इथे गाईंचे दूध पण काढून घेत आहे संध्याकाळच्या वेळेसचे, म्हणजे 5 ते 5:30 वाजता 6 वाजता आले तले. तर दूध काढून घेत आहेत. तर बघा ह्या गाईचं दूध हाताने काढते, आणि बाकीच्या गाईंचं जे दूध आहेत ना ते मशीननं काढत असते मी. तर चला मग आता घरात जाऊन पण खूप सारं आवरायचं आहेत, कारण की एकटीचे सर्व एकटीलाच करावं लागतं. हे बघा इकडे गुळमुटका रेसिपी बनवत आहेत. तर या रेसिपीसाठी आपल्याला साहित्य हवं आहे. तर पोळीचा गुळमुटका करण्यासाठी आपल्याला इथं हवा आहे गूळ किसलेला, त्याच्यानंतर गावठी तूप मी थोडंसं गरम करून घेते. आणि त्यानंतर इथे घेतलेला आहेत आपल्या पोळीचा भुगा, म्हणजे पोळ्या ज्या आहेत ना, तर पोळ्या मिक्सरमध्ये बारीक केल्या आहेत. तर हे बघा आता कसा बनवायचा मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि हे बघा इकडे पोळ्यांचा जो भुगा आहेत ना, म्हणजे पोळी मस्तपैकी ताजी पोळी घ्यायची, शिळी नाही. तर ताजी पोळी मस्तपैकी इथे चुरायची आणि ती मिक्सरमध्ये बारीक करायची. आणि बारीक झाल्यानंतर आपल्याकडे असा किसून घेतलेला जो गूळ आहेत ना, किसूनच घ्यायचा गूळ. तर किसून घेतलेला गूळ असा पोळीमध्ये टाकून द्यायचा. आणि गूळ टाकल्याच्या नंतर हे बघा माझ्याकडे गावठी तूप आहेत. तुम्ही बघत असाल माझे व्हिडिओ, जुने व्हिडिओ, तर मी घरी स्वतः गावठी तूप तयार करते आणि विकते देखील. तर मस्त असं पिवळं तूप आहेत गाईचं. तर हे तूप जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये टाकायचं, कारण की माझ्या मुलांना खूप आवडतं, म्हणून मी त्याच्यामध्ये जास्त तूप टाकते. तर माझे मुलं नेहमी घरामध्ये खात असतात, तूप जास्त प्रमाणात खाल्लं जातं. तर हे बघा तूप पण अगदी जास्त तूप टाकायचं, आणि मस्तपैकी याचे पोळीचे असे मुटके तयार करून घ्यायचे. तर मुटके म्हणजे आपला जो हात आहेत ना, हाताने मुटके बनवायचे. बघा तुम्ही आता बघशालच.
तर असं एकजीव करून घेतलं की असे छोटे छोटे मुटके बनवून घ्यायचे आणि मग नंतर खायला तयार आहेत नाही का. हे बघा आता मस्त एकजीव झाले आणि हे बघा अशा पद्धतीने असे मुटके तयार करून घ्यायचे याचे आणि मग हे मुटके खायला तयार आहेत आणि खूप छान लागतात. नक्की ट्राय करून बघा. पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे, आताच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ रेग्युलरली बघत जा. आजपासून रेग्युलरली व्हिडिओ येतील.